विद्यार्थी मित्रांनो, बीएससी ॲग्रिकल्चर अँड अलाइड स्ट्रीम ज्यामध्ये बीएससी ॲग्रिकल्चर, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर बीएससी फॉरेस्ट्री, होम सायन्स आणि फिशरी अशा वेगवेगळ्या ब्रांचेससाठी सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट जनरेट झालेली आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलाय किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन यायला लागलेत, मेसेज आलेत की सर आता या प्रक्रियेमधून पुढे जाण्यासाठी आम्ही काय करायचंय. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की सर सेकंड राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही, आता पुढे काय करू, किंवा मी अगोदरच्या राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये फ्लोट केलं होतं, मग आता पुढची प्रक्रिया काय. तर अशा असंख्य प्रश्न विचारले जातात. त्यासाठीच आज आपण तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या आपल्या चॅनलला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जो आपण प्रतिसाद देतात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन व्यक्त करतो की आपलं चॅनल नुकतंच मॉनिटाईज झालं आणि खूप चांगला आपला प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. असंच आपण सुद्धा चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे तुम्ही बघायचा आहे, कारण आपण सुद्धा थोडासा वेळ घेतला ज्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की फ्लोट केला असेल तर पुढे काय, किंवा दुसऱ्या राऊंडला आपल्याला पहिल्यांदा कॉलेज लागले तर आता काय करायचंय, अशा महत्त्वाच्या गोष्टीवरती मी MCR पोर्टल किंवा CET सेल अशा वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी बोलून काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या बाबींवरती आपण प्रकाश टाकणार आहेत आणि त्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांततेने बघा, कारण आपण व्हिडिओ टाकत असताना कुठल्याही प्रकारची घाई करत नाही. ज्यामध्ये महत्त्वाची माहिती किंवा अपडेटेड माहिती आपल्या समोर आली पाहिजेत आणि तीच विद्यार्थ्यांपर्यंत गेली पाहिजेत, हा महत्त्वाचा मानस माझा असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आपल्याला व्यवस्थित शांतपणे ऐकून घ्या. कुठलाही व्हिडिओ तुम्ही मध्यस्थीत सोडून देतात आणि त्यानंतर पुन्हा कॉल करतात की सर या राऊंडला नंबर लागला होता, ह्या राऊंडला होता लागला नाही, फ्लोट करता येईल का, फ्रीज करता येईल का, कॅन्सल करू, काय करता येईल. तर तुम्हाला माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही शांतपणे व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच पुढे रिस्पॉन्ड करा. ओके, चलो गुड. चला सर्वांना नमस्कार, पुन्हा एकदा गुड इव्हनिंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या सेशनला सुरू करतोय आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी शिक्षश्री करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून अभिनंदन करतो. बरेचसे जे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी जॉईन आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे डिरेक्टली कॉल आहेत, कॉलेज कोर्ससाठी जॉईन आहेत, अशा सर्वच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बेटरमेंटसाठी गेल्यानंतर बेस्ट कॉलेजेस त्यांना मिळालेत, काही विद्यार्थ्यांना A ग्रेड कॉलेजेस मिळालेत, काही विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा पुढच्या राऊंडसाठी जाण्याचा निर्णय घेतला. अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पण म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडलाय की सर पहिला राऊंड लागला, दुसरा राऊंड लागला, अजून सुद्धा मला कॉलेज मिळालं नाही, तर पुढे काय करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या सेकंड राऊंडमध्ये काय झालं की मागच्या 2 वर्षात तुम्ही जर कटअप पाहिला असेल तर यावर्षी ॲग्रिकल्चर अँड अलाइड स्ट्रीमसाठी मी डे फर्स्ट पासून सांगत होतो, डे फर्स्ट पासून की बाबांनो यावर्षी थोडंसं मेरिट वाढेल, कारण ॲप्लिकेशन फॉर्म जास्त आलेले आहेत. आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण तुम्हाला देतोय की सर अजूनही सेकंड राऊंड लागलाय परंतु मला अलॉटमेंट मिळाली नाही, मी काय करू. बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण देतोय की विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे शांतपणे लक्षात घ्या. सेकंड राऊंड आपला लागलेला आहे आणि आपल्याला कॉलेज मिळालं नाही, याचं कारण काय. ओके, कॉलेज अलॉट झालेलं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मेडिकल सायन्सेस, मेडिकल, त्यानंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसी किंवा नर्सिंग या ब्रांचेसचे ऍडमिशन प्रोसेस अजून सुरू आहेत. आणि या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केले होते अशा सर्वचे सर्व विद्यार्थी आपल्या ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी या ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली गेली. मग याच्या पुढे जाऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असाही उपस्थित होतो की सर माझ्यापेक्षा कमी पर्सेंटाईलवाल्या विद्यार्थ्याला मिळालं, माझ्यापेक्षा थोडंसं 1% जास्त असलेल्या विद्यार्थ्याला चांगलं कॉलेज मिळालं, मला अजूनपर्यंत मिळालं नाही. त्याचं उत्तर असं असतं मित्र की एवढा जर अभ्यास आपला पहिल्याच राऊंडमध्ये किंवा पहिल्याच वर्षामध्ये जर झाला असता तर आम्ही 10-10 वर्षे किंवा कॉलेजेसचे 15-15, 20-20 वर्ष होऊन 50-50 वर्षाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ही प्रोसेस थांबवली असती. तर एवढी घाई बरी नाही. म्हणून काय, तर ही जी प्रेफरन्स लिस्ट असते किंवा आपण जे प्रेफरन्सेस देतो मित्रा, यामध्ये कसं असतं की तुमचा यू कोटा काय आहे, एम कोटा काय आहे, तुमचं रिझर्वेशन फॅक्टर कशा पद्धतीचं आहे, किंवा एकंदरीत तुम्ही ज्या कास्टमधून बिलॉंग करतात, कास्ट रिझर्वेशन, त्या कास्टसाठी तिथं जागा अवेलेबल होती का, असे n नंबर ऑफ फॅक्टर्स, एकच फॅक्टर नाही, n नंबर ऑफ फॅक्टर्स त्याला काय करतात, डिपेंड करतात तुम्हाला कॉलेज मिळवून देण्यासाठी. त्यामुळे इतकं लगोलग तुम्ही हायपर होण्याची आवश्यकता नाही सर मला सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं नाही, आता पुढे काय करू. तर मित्रा अजूनही तिसरा राऊंड आपला खाली आहे. या थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला जात असताना थर्ड राऊंड मध्ये कॉलेज प्रेफरन्सेस पुन्हा एकदा नव्याने व्यवस्थित कॉलेज टाकायचे. आणि पुन्हा एकदा मी ॲश्युअर्ड सांगतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंडला आपण दिलेले प्रेफरन्सेस टाकलेत तेच प्रेफरन्सेस 100% तुम्हाला थर्ड राऊंडला मिळेल. तुम्ही म्हणताल सर सेकंड राऊंडला सुद्धा तुम्ही हे म्हणला होतात, परंतु
मेरिट आपलं ऍग्रिकल्चरचं मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडंसं हाय गेलेलं आहे, तरी सुद्धा थर्ड राऊंडला कॉलेजच्या वॅकन्सी जास्त प्रमाणामध्ये राहतील, त्या विद्यार्थ्यांना 100% ऍडमिशन मिळेल. आता सेकंड राऊंड मध्ये ज्यांना मिळालंय त्या बाबतीमध्ये आपण बघूयात की सेकंड राऊंड मध्ये मिळाल्यांनी काय करायचंय. बरोबर आहे. आता या सेकंड राऊंड मध्ये ज्यांना अलॉटमेंट झाली त्यांनी काय करायचंय की ज्यांना पहिल्यांदा अलॉटमेंट झाली फर्स्ट राऊंडला ज्यांना कॉलेज मिळालेलं नव्हतं, ओके, फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड पासून पुन्हा सांगतोय मी, कान खोलून ऐका, की आता या राऊंडला फ्लोट हे ऑप्शन अवेलेबल नसेल. यासाठीच आपला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ गेला. याचं कन्फर्मेशन आपण वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ जे काय अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण विचारलं की सेकंड राऊंडला फ्लोट हे ऑप्शन अवेलेबल नाही. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की पहिल्या राऊंड मध्ये जे काय असेल ते ज्यांना पहिल्यांदा अलॉटमेंट होईल त्यांना मिळेल, परंतु आताची महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय की सेकंड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा जरी मिळाला असेल तरी सुद्धा फ्लोट हे ऑप्शन अवेलेबल नसेल. म्हणून तुम्ही आता अलॉटमेंट लेटर जरी बघितलं असेल तर अलॉटमेंट लेटर आता आलेले आहेत. अलॉटमेंट लेटर वरती बघा फक्त फ्रीज हे ऑप्शन येतोय. त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन फ्रीज करू शकतात. आयदर ऑर तुम्हाला पुन्हा सुद्धा जर ते कॉलेज हवं नसेल किंवा नको असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करू नका. रिपोर्टिंग जर तुम्ही केलं नाही तर कॉलेज ऑटोमॅटिक तुमचं कॅन्सल होणार, म्हणजेच काय तर रिपीज होणार. गोष्ट लक्षात आली. सेकंड राऊंडला फ्लोट ऑप्शन नाही, त्यामुळे तुम्ही एकतर फ्रीज करा किंवा तुम्हाला जर पुढच्या राऊंडसाठी पुन्हा एलिजिबल व्हायचं असेल तर असे विद्यार्थी तुम्ही नॉट रिपोर्टेड म्हणून दाखवू शकतात. आता तुम्ही म्हणणार की सर आम्ही पहिल्या राऊंडसाठी फ्लोट केलं होतं, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय. बरोबर आहे. आता फर्स्ट राऊंड मध्ये जर तुम्ही फ्लोट केला असेल आणि सेकंड राऊंडला जर तुम्हाला त्याच्या वरचं जर कॉलेज मिळालं असेल तर बरेचसे विद्यार्थी विचारतात सर मला ते पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेजचंच अलॉटमेंट लेटर आलो. अरे येणार ना. मग जर तुम्ही फ्लोट केलं आणि ते जर ऑटो फ्रीज झालं असेल, ऑटो फ्रीज म्हणजे तेच कॉलेज जर तुम्हाला मिळालं असेल तर त्याचंच अलॉटमेंट लेटर तुम्हाला येणार. नो चेंजेस. साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याने फ्लोट केले आणि त्याला जर वरचं कॉलेज मिळालं असेल, म्हणजे त्याने बेटरमेंटसाठी 2 कॉलेज टाकले, 5 कॉलेज टाकले, 10 कॉलेज टाकले, हे जे काय कॉलेजपैकी जर त्याला कॉलेज मिळालं असेल तर त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर त्याला त्या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केला असेल परंतु तेच कॉलेज पुन्हा जर मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज झालेलं आहे. पुन्हा सुद्धा जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्ही आता रिपोर्टिंग करू नका त्या महाविद्यालयामध्ये. डायरेक्टली तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये जा. तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये दुसरं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे, परंतु तुम्हाला थर्ड राऊंड घेता येणार नाही. म्हणून आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये मिळालेले त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत तुमचं अलॉटमेंट लेटर घेऊन जायचंय. 1000 रुपये फीस, त्या कॉलेजची जी काय पर्टिक्युलर फीस असेल ती फीस घेऊन जायचंय आणि ऍडमिशन तुम्ही फ्रीज करायचं आहे. फ्रीज करू शकतात. त्यानंतर तुम्ही रिफ्यूज किंवा नॉट रिपोर्टेड म्हणून करू शकतात. त्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळणार की कॉलेज मिळणार नाही. आता रिफ्यूज किंवा नॉट रिपोर्टेड करण्यासाठी कॉलेजला जाण्याची गरज नाही, परंतु फ्रीज करण्यासाठी तुम्हाला कॉलेजला जायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं विचारलं की सर मग आता पुन्हा एकदा चान्स घेऊ का किंवा पुढच्या राऊंडला पुन्हा जाऊ का. इट्स युअर ओन डिसिजन. जर तुम्हाला असं वाटतं असेल की मला मिळालेलं कॉलेज आताचं बेस्ट आहे किंवा मला थोडंसं ठीक वाटतंय, मला पुढे जाऊन रिस्क घ्यायची नाही, तर तुम्ही रिस्क घेऊ नका. अदरवाईज तुम्हाला जर असं वाटतं असेल की मला अजून बेस्ट कॉलेजसाठी जायचं तर तुमच्यासाठी तिसरा राऊंड खुला आहे. 100% हमी देऊन सांगतो. बऱ्याचशा कॉलेजेसच्या, गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सुद्धा जागा खाली राहतील. त्यामुळे तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॅटेगरी वाईज रिझर्वेशन नुसार जागा मिळतील. तरी नाही मिळाल्या तरी स्पॉट राऊंड म्हणजे शेवटचा आपल्याला AK-47चा राऊंड तुमच्यासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे त्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला सीट मिळतील. तर अशा पद्धतीने सेकंड राऊंडसाठी तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. फ्लोट अवेलेबल नाही. राहिला प्रश्न तिसऱ्या राऊंडचा. आता तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी जे काय तुम्हाला आता रिपोर्टिंग सुरू होईल सेकंड राऊंडसाठी ज्यांचे नंबर लागले, ज्यांना जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी 17, 18 आणि 19 ऑगस्ट दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही ऍडमिशन फ्रीज करू शकतात. ओके. आणि ज्यांनी फ्लोट केलं होतं, ज्यांचं ऑटो फ्रीज झालं म्हणजे पुण्यांदा तेच कॉलेज मिळालं, त्यांनी सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला ती प्रोसेस पुन्हा एकदा करायची आहे. आता थर्ड राऊंडसाठी कोण कोण एलिजिबल होऊ शकतं, जसं की तुम्ही इथं पाहिलं की सर फ्लोट केले असल्यास काय. फ्लोट केले असल्यास मी तुम्हाला सांगितलं की जर तेच कॉलेज पुन्हा मिळालं असेल तुम्हाला तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढचा पर्याय राहत नाही, तुम्हाला डायरेक्ट स्पॉट राऊंडसाठी जाता येईल. ओके. आता थर्ड राऊंडसाठी कोण एलिजिबल होऊ शकतं, ज्यांना फर्स्ट राऊंडसाठी मिळालं त्यांनी कॉलेज घेतलं नाही, ज्यांना सेकंड राऊंडसाठी मिळालं तरी सुद्धा घेतलं नाही, असे विद्यार्थी थर्ड राऊंडसाठी पुन्हा एलिजिबल होतील, परंतु यांनी कॉलेज घेतलेलं नसावं. आता तिसरी गोष्ट, एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंड मध्ये मिळालं आणि त्याने काय केलं, फ्लोट केलं. काय केलं होतं, फ्लोट केलं होतं. आता फ्लोट केल्यामुळे काय झालं की त्याला एकतर वरचं कॉलेज मिळालं किंवा ऑटोमॅटिक त्याचं जे आहे ते ऑटो फ्रीज झालं.
त्यामुळे त्याला सेकंड राऊंड पर्यंतच खेळता येईल, तिसरा राऊंड त्याला अवेलेबल नसेल. सेकंड राऊंड मध्ये पहिल्यांदा जरी मिळत असेल तरी फ्लोट हा पर्याय अवेलेबल नसेल. तुम्हाला तिसऱ्या राऊंड साठी जर यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिफ्यूज किंवा नॉट रिपोर्टेड म्हणून करण्याची आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारले की सर मला अजून सुद्धा कॉलेज मिळालं नाही, माझ्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना मिळालं. त्याचं उत्तर एकच आहे की यावर्षी मेरिट थोडंसं वाढलेलं आहे, घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तिसरा राऊंड एन्जॉय करा. तिसऱ्या राऊंड मध्ये कॉलेजला 100% तुम्हाला ऍडमिशन मिळेल. नाही मिळालं तर तुम्हाला स्पॉट राऊंड हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. परंतु लगोलग घाई करून तुम्ही बी ग्रेड, सी ग्रेड किंवा डी ग्रेड कॉलेज ऑप्ट करू नका. आणखी पुढचे राऊंड तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. एवढं घाबरवून द्विधावस्थेत राहण्याची आवश्यकता नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंड मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे असे विद्यार्थी फ्रीज करू शकतात. असे विद्यार्थी रिफ्यूज करून पुढच्या राऊंडसाठी सुद्धा जाऊ शकतात. किंवा ज्यांना आत्ता नकोय, ज्यांनी फ्लोट केलं होतं त्यांना तेच कॉलेज जर पुन्हा मिळालं असेल तर ते डायरेक्टली रिफ्यूज करून स्पॉट राऊंड साठी सुद्धा जाऊ शकतात. स्पॉट राऊंड साठी अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे की स्पॉट राऊंड आणि कॅप राऊंड, हे कॅप राऊंड 1, 2, 3 याच्यामध्ये ज्या ज्या काही सुविधा असतात, फॅसिलिटीज असतात, या फॅसिलिटीज आणि स्पॉट राऊंडच्या फॅसिलिटीज या इक्वल आहेत, सेम आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काही प्रमाणात बदल नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशा कॉलेजचे काही लोकांनी सांगितलं असेल किंवा तुम्हाला माहिती झाली असेल की स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप मिळत नाही, त्या सुविधा वेगळ्या असतात. तर तसं नाही, सेम ॲज इट इज हा सुद्धा कॅप राऊंड 4 असतो. त्यामुळे सेम फॅसिलिटी तिन्ही चारही राऊंडला मिळतात. त्यामुळे चौथ्या राऊंड पर्यंत ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज घेण्यासाठी थांबण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना नक्कीच कॉलेज मिळतं. तरी सुद्धा तुम्हाला जर काही अडचण येत असेल, कॉल करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज ड्रॉप डाऊन करा. तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आन्सरिंग केल्या जाईल, तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाईल. परंतु सेम प्रश्न सर मला पहिल्या राऊंडला मिळालं तर दुसऱ्या राऊंडला आता काय करू, किंवा मला फ्लोट करायचे, फ्रीज करायचे, या प्रक्रियेसाठी कृपया करून तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज असतात, सगळ्यांना आन्सर करणं शक्य होत नाही. त्यामुळे कृपया सहकार्य करा. आणि आपल्या शंका प्रत्येक व्हिडिओमधून तुम्ही व्हिडिओ जर शांतपणे पाहिलेत तर त्या शंकांचं निरसन तुमचं 100% होत आहे. फक्त व्हिडिओ शांतपणे बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटचं आवाहन की आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी प्रेरणा देतं आणि पुढील काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळवून देतं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आपण देतच राहणार आहोत. तर आपलं प्रेम वाढत राहू द्यात. धन्यवाद.